Download the Z5 app now. झी मराठी वाहिनीवरील विणदोघातली ही तुटेना या मालिकेमध्ये रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. सध्या सुष्मिता राजवाडेंच्या घरात आल्याने वातावरण पुरतं बिघडून गेलंय. अंशुमन आणि काकी स्वानंदीला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. तर दुसरीकडे स्वानंदीने सुष्मिताला घराच्या चाव्या देखील देऊन टाकल्यात. पण या सगळ्यामध्ये आता एक गोड ट्विस्ट मालिकेमध्ये येणार आहे. आपल्याला माहीतच आहे की समर आणि स्वानंदी यांनी तडजोड म्हणून एकमेकांशी लग्न केलेलं असतं. पण आता सोबत राहून दोघांमध्येही छान मैत्री झालीये. अगदी समर स्वानंदीला सगळ्यांसमोर बायको म्हणून देखील स्वीकारतो. पण तो तिच्या प्रेमात पडत चाललाय याची मात्र त्याला हळूहळू जाणीव होतीये. अखेर समर स्वानंदीला हटके स्टाईलने प्रपोज करायचं ठरवतो. आधी तो आपल्या बेडरूम मध्ये खास सजावट करून गुडघ्यावर बसून स्वानंदीला गुलाब देतो आणि नंतर एक खास सरप्राईज प्लॅन करतो. तुझी विकेट गेलीये समर. तू प्रेमात आहे स्वानंदीच्या. सांग तिला की स्वानंदी माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यावर प्रेम आहे. राजवाडे, मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचंय. काय बरं बोलायचं असेल? स्वानंदी मॅडम, आय लव्ह यू. आय लव्ह यू. ऑफिसमध्ये आनंद आणि निकिता समरला तो स्वानंदीच्या प्रेमात पडला असल्याची जाणीव करून देतात. एवढंच काय तर तिच्यासाठी काहीतरी खास प्लॅन कर असं त्याला बजावतात. स्वानंदीला निसर्ग, झाडं, फुलं आवडतात म्हणून समर स्वानंदीला एका गार्डनमध्ये घेऊन जातो आणि फुलांचा बुके देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो. सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे, माझं तुमच्यावर विलक्षण प्रेम आहे. आय लव्ह यू. तुम्ही माझा श्वास आहात असं म्हणत समर स्वानंदीला प्रपोज करतो. हे बघून स्वानंदी खूपच खुश होते. स्वानंदीला काय आवडतं? निसर्ग, झाडं. असं छान काहीतरी अरेंज कर ना प्रपोज. तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालात स्वानंदी मॅडम. आता तुमच्याशिवायचं आयुष्य याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही माझा श्वास आहात. सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे, माझं तुमच्यावर विलक्षण प्रेम आहे. आय लव्ह यू. अखेर हे नातं मैत्री पलीकडे जाऊन प्रेमात बदलल्याने प्रेक्षकही आनंदी झाले आहेत. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबस. Download the Z5 app now.